नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित अंतरकर आहे आणि आज आपण पाहणार आहे मंथली नॅच रजिस्ट्रेशन आणि ॲप्रूव्हल. तर इथे मी एक टेबल बनवलेलं आहे. टेबल एवढ्यासाठी की पहिलं जे आहे ते ज्यांची पॉलिसी काढल्याची तारीख आहे, डेट ऑफ कमेन्समेंट, ती 1 ते 7 असेल तर त्यांचं मंथली कटिंग 7 तारखेला होईल. 8 ते 15 असेल तर 15 तारखेला होईल. 16 ते 22 असेल तर 22 तारखेला होईल. आणि 23 ते 31 असेल तर 28 तारखेला होईल. म्हणजे मंथली कटिंगच्या तारखा कुठल्या आहेत? 7 तारीख, 15 तारीख, 22 तारीख, 28 तारीख. आता मंथली कटिंग जर काही कारणांनी झालं नाही तर 15 दिवसांच्या आत तो प्रीमियम भरणं आवश्यक असतं. तसेच तो प्रीमियम भरल्यानंतर नॅच ॲप्रूव्हल आयदर लिंकला जाऊन किंवा ब्रँचमध्ये सबमिट करणं आवश्यक असतं. म्हणून मी इकडे दिलेलं आहे की 7 तारखेचं मंथली कटिंग आहे, तर ही प्रोसिजर तुम्हाला 8 तारखेपासून 21 तारखेपर्यंत करायची. म्हणजे काय, कट न झालेला हप्ता भरायचा आणि लिंकला जाऊन तुम्हाला नॅच ॲप्रूव्ह करायचं किंवा ऑफिसमध्ये नॅचचं फॉर्म सबमिट करून नॅच ॲप्रूव्ह करायचं. 15 तारखेची कटिंगची तारीख आहे, तर 16 ते 29 तुम्हाला पैसे भरून नॅच ॲप्रूव्ह करायचं. 22 तारीख कटिंग असेल तर 23 तारखेपासून 6 तारखेपर्यंत नॅच ॲप्रूव्ह करायचं. आणि 28 तारीख असेल तर 29 तारखेपासून 12 तारखेपर्यंत नॅच ॲप्रूव्ह करायचं. जर ही 12 तारीख उलटून गेली तर लिंकमध्ये एक मेसेज दाखवतो, टाईम इज टू शॉर्ट, म्हणजे पुढचा हप्ता आता लवकरच ड्यू होणार आहे, त्यामुळे तुम्हाला आत्ता रजिस्ट्रेशन ॲप्रूव्हल करता येणार नाही. तो प्रीमियम ड्यू डेट उलटून गेली की मग हप्ता भरायचा आणि नॅच ॲप्रूव्ह करायचा. अशा पद्धतीने प्रोसेस फॉलो करावी लागेल. नॅच रजिस्ट्रेशन शुड बी डन ओनली आफ्टर पेईंग ऑल पेंडिंग प्रीमियम्स. म्हणजे जर एखादा हप्ता पेंडिंग आहे आणि तुम्ही लिंकवर टिक करून नॅच ॲप्रूव्हल करायला गेलात तर तशा पद्धतीने नॅच ॲप्रूव्ह होणार नाही. जर एखादा प्रीमियम पेंडिंग आहे आणि जर तुम्ही ऑफिसमध्ये नॅचचा फॉर्म सबमिट केला तर नॅच ॲप्रूव्ह होणार नाही. तर पहिल्यांदा पेंडिंग प्रीमियम भरावं लागेल आणि त्यानंतर नॅच ॲप्रूव्हलसाठी ॲप्लाय करावं लागेल. त्यानंतर बॅकडेटिंग अँड चेंज इन नॅच डेट्स आर नॉट अलाउड इन युलिप प्लॅन्स. म्हणजे शेअर मार्केटच्या प्लॅन्समध्ये आपण बॅकडेट करू शकत नाही. त्यामुळे एखाद्याला जर 15 तारीख कटिंगसाठी पाहिजे असेल तर त्यांनी 8 तारीख ते 15 तारखेमध्ये नॅचची पॉलिसी सबमिट करणे, युलिप शेअर मार्केटची पॉलिसी सबमिट करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याला मंथली कटिंगची तारीख 15 तारीख मिळेल. त्यांनी जर मंथ एंडला सबमिट केली तर त्याला 28 तारीख मिळेल. पण हे शेअर मार्केटच्या पॉलिसीबद्दल. ट्रेडिशनल प्लॅन जो आहे तो बॅकडेट करता येतो. म्हणजे मंथ एंडला तुम्ही पॉलिसी सबमिट करतायत, तुम्ही बॅकडेट करून 15 तारीख करून घेऊ शकता की जेणेकरून 15 तारखेला कटिंग. पण शेअर मार्केटची पॉलिसी करतायत तर तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. जी तारीख पाहिजे त्या तारखेला तुम्ही ती पॉलिसी सबमिट करणं आवश्यक आहे. क्वार्टरली, हाफ इयरली, इयरली मोड्स आर ऑल्सो एलिजिबल फॉर नॅच. म्हणजे क्वार्टरली, हाफ इयरली, इयरली मोडमध्ये आपल्याला नॅच करता येऊ शकतं आणि त्याची नॅच कटिंगची तारीख पण बदलता येऊ शकते. त्यानंतर नॅच रजिस्ट्रेशन कॅन बी डन ऑफलाईन ऑनलाईन. ऑनलाईन करायचं आहे तर नॅच रजिस्ट्रेशनची एक लिंक आहे, त्या लिंकला टिक करून पॉलिसी डिटेल्स भरून आपण स्वतः कस्टमर नॅच ॲप्रूव्ह करू शकतो. पण ऑफलाईन करायचं आहे तर नॅचचा फॉर्म भरायचा, सह्या वगैरे घ्यायच्या कस्टमरच्या आणि बँकेचा पुरावा जोडून आपल्या ब्रँचमध्ये सबमिट करूनसुद्धा आपल्याला कोणत्याही पॉलिसीचं नॅच ॲप्रूव्ह करता येऊ शकतं. एकदा नॅच कटिंग स्टार्ट झालं, ॲप्रूव्ह झालं आणि त्यानंतर जर काही कारणांनी नॅच डिसऑनर झालं, उदाहरणार्थ बॅलन्स नाही म्हणून डिसऑनर झालं, तर वरील प्रोसेस पुन्हा करण्याची आवश्यकता नाही. फक्त कटिंग न झालेला पेंडिंग हप्ता आपल्याला भरायचा आहे. त्यानंतर ऑटोमॅटिकली त्यांचं कटिंग सुरू होईल. म्हणजे जो काही त्रास आहे तो फक्त पॉलिसी नवीन असताना आहे. एकदा नॅच कटिंग व्यवस्थित सुरू झालं की मग 15-20 वर्ष आपल्याला काही टेन्शन असणार नाही. आणि जरी काही कारणांनी एखाद्याचा बॅलन्स नाही राहिला तर त्यांनी काय करायचं, फक्त थकीत हप्ते भरायचे की जेणेकरून त्याचं नॅचचं कटिंग पुन्हा स्टार्ट होऊन जाईल. त्यानंतर जे नवीन प्लॅन्स आलेले आहेत 7च्या सिरीजमध्ये, 714, 715, तर हे जे प्लॅन्स आहेत 7च्या सिरीजवाले ते काढताना पहिल्यांदा 3 महिन्यांचे हप्ते घेणं आवश्यक आहे आणि 4थ्या महिन्यापासून ऑटोमॅटिकली बँक कटिंग त्याचं स्टार्ट होणार आहे. आणि हे 3 महिने जे आपल्याला मिळणार आहे या 3 महिन्यांमध्ये आपल्याला नॅच ॲप्रूव्ह करून घ्यायचं आहे. म्हणजे जर शेअर मार्केटची पॉलिसी घेताय, एकच हप्ता घेताय, तर तुम्हाला नॅच ॲप्रूव्हलसाठी फक्त 15 दिवस मिळतात.
पण ट्रेडिशनल प्लॅन आहे 3 हप्ते घेतलेले आहे तर तुम्हाला नॅच अप्रूव्हलसाठी 3 महिने मिळतात. थँक्यू.